न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा। हे कृष्णा, मला ना विजयाची इच्छा आहे ना राज्याची आणि ना सुखाची. गोविंदा, राज्य मिळालं तरी काय उपयोग, भोग मिळाले तरी काय अर्थ, आणि असं जीवन तरी काय उपयोगाचं आहे. हा या श्लोकाचा मराठीतला अर्थ आहे. मूल्यांच्या विरुद्ध यश नको. अर्जुन म्हणतो की जर विजय, राज्य किंवा भोग हे आपल्या आप्तस्वजनांच्या नाशावर मिळत असतील तर त्यात काहीच अर्थ उरत नाही. अर्जुन युद्धाच्या उंबरठ्यावर आपल्याच भावनांशी झुंजतो. हा क्षण आपल्याला शिकवतो की कधीकधी कृती करण्याआधी अंतर्मनाशी प्रामाणिक संवाद आवश्यक असतो. अर्जुन म्हणतो, आपलेच बंधू मित्र मृत्युमुखी जात असतील तर राज्य, भोग, जीवन हे सर्व निरर्थक वाटतात. हे सांगते की माणूस नात्यांच्या भावनिक मूल्यांना सर्वस्व समजतो. वस्तू किंवा अधिकार हे त्याच्या आयुष्यात दुय्यम असतात. अर्जुन भ्रमित आहे युद्ध करावे की नाही. हे आपल्याला दाखवते की कधीकधी योग्य कर्म ठरवणं खूप कठीण होतं आणि त्यासाठी ज्ञान, विवेक आणि मार्गदर्शन आवश्यक असतं. अर्जुनाच्या मानसिक अवस्थेचं दर्शन हा श्लोक आपल्याला घडवतो. जीवनातील मोठ्या निर्णयांमध्ये, जसं की कोणत्या मार्गाने जायचं, तिथे केवळ बाह्य यश नव्हे तर मूल्य, नाती आणि आत्मिक समाधान हे सुद्धा विचारात घ्यायला हवेत. ह्या श्लोकातून एक उत्तम संदेश आपल्याला मिळतो. यश, संपत्ती, भोग या केवळ बाह्य गोष्टी आहेत. जर त्यांच्यामुळे आपण मनाने कोलमडलो तर त्या गोष्टींना अर्थ उरत नाही. हा श्लोक अभ्यासून आपण स्वतःला हे प्रश्न विचारू शकतो की मी सध्या जे करतोय त्यात मी पूर्णपणे समाधानी आहे का? मी ज्या गोष्टी गमावतोय त्याचं मला दुःख वाटतं का? माझी सत्यनिष्ठा माझ्या कृतीत दिसते का? आणि मला जीवनात काय हवं आहे हे मी स्पष्टपणे जाणतो का? श्रीकृष्णार्पणमस्तू.